चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळूस गावच्या परिसरात भीमा नदीच्या काठावर बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर पोलिसांनी शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठी कारवाई केली। या छाप्यात पोलिसांनी सुमारे 7,50,000 रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सुमित जगताप आणि त्यांच्या पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की काळूस गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी काही लोक गुळ मिश्रित रसायन भिजवून हातभट्टीची दारू तयार करत आहेत। या माहितीची खातरजमा केल्यानंतर चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 2 पंचांसह सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनाने त्या ठिकाणी धाड टाकली। पोलिसांनी घटनास्थळी पाहिले असता एक इसम लोखंडी बॅरल खाली जाळ घालून बसलेला आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अनिल दिगंबर सीतापुरे वय 32 वर्ष राहणार मोरे वस्ती चिखली असल्याचे सांगितले। घटनास्थळी तपासणी केली असता साधारण 5,000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन मिळून आले। या रसायनाची किंमत प्रति लिटर 50 रुपयांपासून एकूण 7,50,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी नमुन्यासाठी काही रसायन बाटलीत भरून घेतले असून उर्वरित रसायन आणि प्लास्टिकचे ड्रम पंचांसमक्ष जागीच नष्ट केले आहेत। या प्रकरणी आरोपी अनिल सीतापुरे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस हवालदार प्रीतम ढमढेरे, पोलीस अंमलदार महेश कोळी, शिवा लोखंडे, सुमित जगताप यांच्यासह चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली।